चलो इस मैच का लुत्फ उठाते हैं। मैं सभी दर्शकों को विनती करूंगा, जुड़ जाएंगे इस मैच के लिए। हाईवे इंड से 4 ओवर्स का मैच, पहला मैंडेटरी पावर के प्ले का ये ओवर चलता हुआ, 2 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर। पंच मैच थांबवायचे। पहली गेंद फेंकी गई और हवा में गेंद, खिलाड़ी आता हुआ और यह पहले विकेट का पतन। यह हम देखेंगे टेमरे टीम के लिए। योगेश अब तो चलते बनेंगे डगआउट की ओर और मायूसी छा गई इस डगआउट में, क्योंकि ये विकेट कितना बड़ा था, बड़ी मछली जाल में। और यह पहले विकेट का पतन, कोई भी स्कोर नहीं हुआ। डीजे थैंक यू। यदि आप देखेंगे योगेश को मायूस, हताश क्यों ना हो, इस बढ़िया मैच में प्रदर्शन नहीं कर पाए और गोल्डन डक का शिकार चलते बने। और इस पहली गेंद पर तुषार विकेट लाता हुआ अपने टीम के लिए। देखा जाए तो बहुत ही महत्वपूर्ण मैच यह चल रहा है टेमरे और शिरगांव के बीच, जहां देखेंगे 2 शेर एक ही जंगल में। जाते हैं फिर से एक बार मैदान पर, वह नया बैट्समैन किरण। अगली गेंद, इस बार गेंद को बढ़िया खेला, गेंद जाएगा जहां खिलाड़ी मौजूद। एक और विकेट का पतन। क्या हो रहा है इधर? टेमरे टीम या एक के बाद एक विकेट गवाता हुआ चलता बना यहां मनोज। डीजे थैंक यू। देखा जाए तो स्ट्रोक में कोई गलती नहीं थी, लेकिन वह खिलाड़ी मौजूद, 2 ही खिलाड़ी सर्कल के बाहर और वो खिलाड़ी जहां रखा गया था वाइडिश लॉन्ग ऑफ पे बढ़िया कैच लपक लिया वह और एक और विकेट। करण बैक टू मनोज बैक टू द पेविलियन विदाउट डिस्टर्बिंग स्कोर कार्ड। स्कोर स्टिल ऑन 0 इफ यू लुक एट द स्कोर कार्ड, 2 विकेट्स डाउन। अगली गेंद को बढ़िया खेला है, हल्के हाथों से खेला, कवर्स में गेंद को रोका गया। या और थ्रोस के एक और रन मिलेगा मुझे लगता है, या थ्रो में गड़बड़ी रही और 2 रन, जहां 1 रन होना चाहिए था वह 2 रन मिले। और इस 2 रन के साथ अब तो स्कोर कार्ड शुरू हो गया टेमरे टीम का। अब 2 रन 2 विकेट के नुकसान पर। तुषार बढ़िया गेंदबाजी कर रहा है इस बड़ी मैच में। कई खिलाड़ी ऐसे होते हैं जानते हैं बड़ी मैच में बड़ा प्रदर्शन करना। यह तुषार की तारीफ होगी। पहली 2 गेंदों पर 2 विकेट्स। अगली गेंद, ओ इस बार क्या हुआ, गेंद समझ नहीं पाए, गेंद वही की वही रुक गई और एक डॉट गेंद, स्कोर वही रुकता हुआ 2 रन 2 विकेट के नुकसानों पर। देखा जाए तो अब तक 4 गेंदें फेंकी गई इस पहली ओवर की मैंडेटरी ओवर्स की और 4 गेंदों में
2 रन और 2 विकेट्स। इस बार बढ़िया खेला, गेंद जाएगी पॉइंट और कवर्स के बीच में से सीमा रेखा की ओर। वह खिलाड़ी रोकेगा गेंद को, फिर फेंकेगा। 2 रन पूरे किए गए। फिर से एक बार स्कोर अब जाकर पहुंचा 4 रन 2 विकेट के नुकसान पर। ये पहला मैंडेटरी ओवर्स का खेल चलता हुआ 5 गेंदें फेंकी गई और आखिरी बार आएंगे तुषार इस इनिंग्स में। आखिरी गेंद पावर प्ले की, पावरलेस कर दिया यहां टेम्बरे टीम को। इस बार गेंद निकल पड़ी बड़ी रफ्तार के साथ। विकेट कीपर कोई गलती नहीं करेंगे और इस गेंद को रोकेंगे और इसके साथ एक और डॉट गेंद यहां देखने को मिली। इस पहली ओवर में रन 4, लेकिन यदि विकेट कॉलम देखें तो 2 बड़े विकेट झटक के यहां तुषार ने। बढ़िया प्रदर्शन डीजे। थैंक यू विजय, थैंक यू। बढ़िया मैच, प्रदर्शन भी बढ़िया होना चाहिए। यदि ये प्रदर्शन अच्छा होता है तो ये टेम्बरे टीम आगे जाएगी, नहीं तो सफर यही खत्म हो जाएगा। लेकिन अभी भी 18 गेंद शेष है, कम बैक करेंगे, जरूर करेंगे। हम जानते हैं ये सुहास जी की टीम है, कभी भी कम बैक करेगी। लेकिन पहले ओवर को देखा जाए सिर्फ 4 रन आगे और 2 विकेट गंवाए इस बढ़िया मैच में। बड़ी मैच है और 2 इसी जंगल में, एक ही जंगल में 2 शेर। यदि एक ही जंगल में 2 शेर आएंगे तो क्या हश्र होता है हमें मालूम है। दावेदारी पेश की जाएगी। जावे दुसरे षटक तिथे सुरू होईल। पहिले षटक संपलं, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलं। धाव संख्या धाव पर लागली 4, 2 गड्यांच्या मोबदल्यात। बाहेर 4 लावायला सांग, बाहेर 4। नक्कीच राजेशजी मोरगे आयोजक कमिटीकडून आपल्याला सूचना आहे, सामना सुरू होण्यापूर्वी आपल्याला प्लेयर दिला जात होता, मात्र तो नाकारला गेला। आता मात्र आपल्याला सामना सुरू करायचा आहे। थँक्यू। जाऊया मैदानावर, बॅक टू क्रिकेट। तिथे रंगेल पुन्हा एकदा ते महासंग्राम। टेक्निकल इश्यू होता, थोडा वेळ सामना थांबला, मात्र खेळ थांबणार नाही, खेळ पुढे निघून जाईल।
दुसरं षटक मार्गस्थ असताना पेव्हिलियन एंड गोलंदाज मोहन. चला गाई करायचे. यावेळी स्ट्राईकला मला वाटतं तो खेळाडू आहे धनाजी. नावात धनाजी आहे, धन आहे आणि त्या रन धन अकाउंटला धावा जोडल्या जातील. 4 सुरेख फटका पाहायला मिळाला आणि ह्या 4 धावा येतील त्या ठेमरे संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 8 धावा. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना पहिल्या चेंडूला सुरेख दिशा दिली. धनाजी सुरेख कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि चेंडू जाऊन थांबला सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा. 8 धावांवर 2 गडी बाद अशी अवस्था असताना टेंबरे संघ आता कुठेतरी या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. मैं गिरूंगा फिर उठूंगा, मैं गिरूंगा मैं फिर उठूंगा, हे इथे काहीच पाहिलं. यावी झेल होईल का? शतरक्षक चेंडू खाली आणि गडी बाद. धनाजी ज्या पद्धतीने धावत आलाय तसाच डगआउटच्या दिशेने यावं लागेल, कारण एक सुंदर आणि अविश्वसनीय झेल लॉंग ऑफला डीजे. थँक्यू. नक्कीच धनाजी पुन्हा माघारी परतलाय. धावसंख्या मात्र 8 आहे. 3 गडी बाद होत आहेत टेंबरे संघाच्या. या परिस्थितीतून देखील बाहेर पडावं लागेल मित्रांनो, कारण खेळ आहे. आम्ही नक्कीच माघार घेणार नाही, जिद्द आहे. हो, इथे काय घडलं? पंचांचा निर्णय अंतिम राहील. आमचा पंच काय निर्णय देत आहेत? स्वप्नील डॉट चेंडू. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. खेळ आहे, खेळाचा सन्मान करणं गरजेचं आहे. जे खेळाचा सन्मान करतात खेळ त्यांचा सन्मान नक्कीच करेल. ओ बिग ब्लास्ट, ब्लास्ट गोइंग 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 अँड गॉन. 6 रन्स डीजे. थँक्यू. या अगोदरच्या चेंडूवर अगदी वाईड लाईनच्या जवळून चेंडू निघून गेला. तिथे मोहन म्हणतोय ए मेरी, लेकिन अगली गेंद पर दुसरा चेंडू दाखवून करण ये मेरी. यावेळी चेंडू इनसाइड आउट खेळला गेला. कव्हर्स मध्ये चेंडू अडवला जाईल आणि एक धाव जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 15 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. काही चेंडूंचा खेळ शेष आहे. मला वाटतं अंतिम चेंडू घेऊन जाईल इथे या दुसऱ्या षटकातला मोहन. पुन्हा एक मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न, मात्र इथे कमबॅक करतोय गोलंदाज. सुरेख गोलंदाजी. या षटकात धावा आल्या फक्त आणि फक्त 11. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 डीजे. थँक्यू थँक्यू डीजे. नक्कीच सुरेख गाणं लावलं जाते. यावेळी मात्र फलंदाज कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. प्रशांत डोकं शांत ठेवावं लागेल काही वेळ, कारण अजून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडूंमधील जास्तीत जास्त चेंडू खेळून काढायला लागतील. विकेट्स किती महत्वाच्या हे मागच्या सामन्यात आम्ही पाहिलंच. आपल्याला देखील विकेट राखून खेळावं लागेल. 3 विकेट आतापर्यंत टेंबरे संघाच्या. मनोज, योगेश, धनाजी बॅक टू द डकआउट. यावेळी पुन्हा एक बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून गेला भरधाव वेगानं. आज आम्ही म्हटलं ज्या
धडाकेबाज फलंदाजाचा जर्सी नंबर परिधान केला आज राजेशजी सचिनजी चोरगे यांनी आणि आज पाहिलं एक मॅच विनिंग पारी तितक्याच धावा बॅटने आल्या 45 यावेळी चेंडू केला चेंडू येतोय लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू जाईल सीमा रेषे पार चौकार थैंक यू थाम लिया है बल्ला हाथ में थाम लिया है बल्ला हाथ में अब तो समर होगा और इसके बाद हर एक गेंद बाउंड्री के बाहर होगा संकेत देतोय हो यावेळी काय झालं धाव मिळेल का चोरटी धाव घेतली गेली लेग बाईच्या रूपानं धावा कशा येणं गरजेचं धावसंख्या जाऊन पोहोचली 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक मार्गस्थ 3 चेंडू दर्शनच्या माध्यमातून फेकले गेले आणि 5 धावा खर्च केले गेले एक चौकार एक लेग बाय त्यावेळी सुरेख फटका सजवला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येईल चेंडू पकडेल पुन्हा फेकी करेल तोपर्यंत इतका वेळ होता की 2 धावा पूर्ण होतील आणि या 2 धावा जोडल्या जातील त्या धाव फलकाला धाव संख्या जाऊन पोहोचते 22 लॉस ऑफ 3 विकेट्स यावेळी मात्र संघर्ष जारी राहील या सामन्यामध्ये 2 तगडे प्रतिस्पर्धी जेव्हा हो इथे धुंडो रे साजना चेंडू दिसत नाही मिळाला नाही चाच पडलं गेलं आणि त्याचा परिणाम एक धाव चोरली गेली शॉर्ट लेगला एक धाव महत्वाची एक धाव जोडली जाईल धाव संख्या जाऊन पोहोचतीये 23 धावा 3 गडी बाद हे षटक कॅल्क्युलेटिव्ह षटक मोठं षटक होईल का यावेळी स्विच हिट केला चेंडू जातो का गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे चेंडू थांबवला गेला एक धाव मात्र थांबली नाही या एक धावेनं धाव फलक पुढे गेलं 24 धावांनी या बरोबरच हे षटक क्रमांक 3 देखील समाप्त आता चेंडू राहिले तर 6 धाव संख्या झाली आहे 24-8 ची सरासरी इथे राखली गेली टेमरे संघाकडून आर्यन स्पोर्ट्स टेमरे यावेळी 8च्या सरासरीनं 24 धावांचा सफर आम्हाला धावा दिसतील 32 प्रोजेक्टेड स्कोर मात्र 32 वर थांबून जमणार नाही फटकेबाजी करावी लागेल स्लॉगचं षटक आहे अंतिम षटक या षटकात जास्तीत जास्त धावा पूर्ण करण्याचा मानस असेल प्रशांत आणि किरण एक छानसं प्राइज लागलेलं आहे शिरगाव टीम जिंकली तर अंकुश बांगर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र टेमरे टीम जिंकली तर सुनील बांगर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे नक्कीच इथे एक हाय व्होल्टेज मॅच हो यावेळी चांगला फटका पाहायला मिळेल चेंडू जातोय तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला चेंडू रोखला गेला धावा किती मिळाल्या फक्त 1 धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 25 रन्स मोठी धावसंख्या उभी करावी लागेल मित्रांनो कारण अतिशय महत्वाचा सामना आहे मागचा सामना पाहिला 71 धावांचा पाठलाग झाला यशस्वी पाठलाग झाला थोडा संघर्ष झाला शेवटच्या षटकात मात्र संघर्ष अटळ यावेळी हे षटक हाताळलं जात आहे रुपेश यांच्या माध्यमातून यावेळी सुरेख फटका कवच मारून चेंडू जाईल सीमा पार चौकार व्हाट अ स्ट्रोक बीजे यावेळी मात्र सुरेख फटका पाहायला मिळाला गरज होती त्या फटक्याची गरज होती त्या धावांची त्या धावा जोडल्या गेल्या धाव फलकाला धाव फलक सजला धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 29 रन्स अजूनही काही चेंडू शेष आहेत मला वाटतं 3 चेंडू ह्या इनिंग्स मधले पूर्वार्धातले राहिलेले आहेत शिल्लक 3 चेंडूंवर एक मोठा प्रहार आला तर नक्कीच एक चांगली धाव संख्या धाव फलकावं लागेल यावेळी तो फटका येईल का यस चेंडू निघून जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावा तिथे कोण होता तिथे होते सचिन चोरगे चेंडू निघून गेला 6 धावांसाठी डीजे
थँक्यू. आपण पाहिलं मागच्या सामन्यात मॅच विनिंग पारी खेळली गेली सचिनजी चोरगे यांच्या माध्यमातून. मात्र यावेळी तो षटकार तो फटका आम्हाला पाहायला मिळाला. त्यांच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. 6 धावा. पुढचा चेंडू टाकला ते चौथा षटक मार्गस्थ आहे. यावेळी चांगला फटका सजवला शतक पोहोचणार नाही. मात्र चेंडू थांबवला गेलाय. मित्रा खरंच एक चांगलं काम केलंस. जेलसाठी गेला होतास. चेंडू डोक्यावरून कदाचित ट्रॅव्हल झाला असता. मात्र इथे प्रेझन्स ऑफ माइंड दाखवलं गेलं. चेंडूला रोखलं गेलं. धावा किती मिळाल्या या चेंडूवर? धाव संख्या जाऊन पोहोचते 37. नक्कीच सुरेख कामगिरी पाहायला मिळाली इथे. नक्कीच 2 धावा वाचवल्या संघासाठी. अंतिम चेंडू स्टिअर केलाय. फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. टेप फाईन लेगला 4 धावा. धाव संख्या जाऊन पोहोचली 41. 41 रन्स. यावेळी पाहिलं तर 10.25 ची सरासरी इथे आम्हाला पाहायला मिळाली. आता मात्र आम्हाला 10.50 च्या सरासरीनं 42 धावा पूर्ण करावं लागतील हा सामना. आणि या चषकामध्ये आपलं सफर पुढे घेऊन जायचं असेल तर तुम्ही पाहतात भोर चषक खाटेकर 2021. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. जेव्हा उत्तरार्ध सुरू होईल, जेव्हा चेज सुरू होईल 42 धावांचा, इथे जोडले जातील आमचे साथी समालोचक. द मॅन फ्रॉम ढोलखाम, द मॅन फ्रॉम शहापूर, मॅन फ्रॉम मुंबई, मॅन फ्रॉम महाराष्ट्र, द मोहन अँड ओनली द व्हॉइस ऑफ क्रिकेट मिस्टर रमेश शिंदे सर. प्लीज वेलकम. थँक्यू सो मच. मोर्या चषक आयोजक आपलं मी नक्कीच आभारी आहे. आपण आजच्या दिवसामध्ये संधी दिली समालोचनाची या संपूर्ण स्पर्धेमध्ये. नक्कीच मी आभार मानेल आमचे विनायकजी खाटेकरी असतील आणि पूर्ण टीम असेल ज्यांच्या संकल्पनेतून हा चषक साकार होत आहे. नक्कीच थोडासा चेंज इथे आम्हाला पाहायला मिळेल. आमचे साथी समालोचक द व्हॉइस ऑफ बल्लानी रिकी काडेसर जोडले जातील या इनिंग साठी. तो पाठलाग सुरू होईल 42 धावांचा आणि सुरू होईल पाठलाग शिरगाव संघाकडून. थँक्यू सो मच. हॅलो चेक. योगेश पवार, आपण कुठे असाल तर व्यासपीठावर यायचं आहे. थँक्यू. हे म्हणजे सोनावळे. आपण जातोय मॅचच्या दिशेने. तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत असेल या सायंकाळच्या सत्रामध्ये. आपण पाहतोय खूप मोठे घमासान या ठिकाणी पाहायला मिळेल. ऑफिशियल या ठिकाणी सज्ज होत आहेत स्वप्नीलजी पोटे आणि आमचे परमार सर. या दोघांचं सहर्ष स्वागत. सायंकाळी जोडल्या गेलेल्या युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मी समालोचक रमेश शिंदे सहर्ष स्वागत करेल. आपण पाहिला पहिले इनिंग आणि पहिल्या इनिंग मध्ये धावा बनल्या आर्यन टिंबरे संघाच्या. बघता बघता 41 आणि विजयासाठी 4 षटकं 42 धावांची गरज. मित्रांनो, खऱ्या अर्थाने ही मॅच जर पाहिली तर पूर्वार्धामध्ये धावा नव्हत्या. त्यानंतर मात्र ॲग्रेशन पाहायला मिळालं आणि बघता बघता प्रत्येक चेंडूवर चौकारांची मोहर उमटवली गेली. प्रत्येक चेंडूवर 2 धावेंची मोहर उमटवली गेली आणि बघता बघता 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा बनल्या 41. विजयासाठी 42 धावांची गरज. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर द प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोर ऑन बॉलिंग ट्रॅक. स्ट्रायकिंग एंडवर लेफ्ट हँड बॅट्समन रॅम शॉटचा बादशाह. मी तर म्हणेन टेनिस बॉल क्रिकेटचा हा शेंडशाह सचिन चोरगे लेफ्ट हँड बॅट्समन. आणि नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहतोय बॅट्समन वैभव. मागील मॅच मध्ये आपण पाहिला तडाखा सचिन चोरगेचा.
परंतु मागील मॅच आम्हाला विसरायचे आहे. या मॅच मध्ये काय चालेल हे या ठिकाणी पाहायचं आहे. सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर प्रिन्स ऑफ मुरबाड, योगेश कोर, मॅन फ्रॉम आर्यन टेंभरे. कमी वयामध्ये आणि कमी वेळेमध्ये यशस्वी शिखर गाठलेला हा खेळाडू तुम्ही पाहू शकाल. यंगस्टर आहे. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू फुल टॉस. यावेळेस पाहू शकाल ऑन साइडला पाठवलंय, दिशा दिली चेंडूला. हो 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 हो, एक सिंगल घेतली गेली. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. सचिन चोरगे इज ऑफ द मार्क. आणि यावेळेस मात्र अंपायर डिसिजन. हाऊ इज दॅट? अंपायर डिसिजन नो बॉल. पहिल्याच घासाला खडा लागणं याला म्हणतात. आपण पाहू शकाल गोलंदाजी करत असताना जबाबदारी दिली योगेश कोरवर. 4 षटकामध्ये धावा म्हणल्यात 41 आणि विजयासाठी 42 धावांची गरज असताना तुम्हाला इथे शॉकिंग बॉलिंग करावी लागेल. फलंदाजी करत असताना सचिन चोरगेचा माइंड सेट आहे. आपण पाहिलंय मागील मॅच मध्ये काय मॅच बनवली. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच रोखून धरली. स्टान्स पूर्णपणे चेंज केला होता. याला म्हणतात इम्प्रोव्हायझेशन. क्या बात आहे. मी तर म्हणेन अवलिया क्रिकेटचा या ठिकाणी पाहायला मिळतं सचिन चोरगेच्या रूपात. सातत्याने आपल्या फलंदाजीमध्ये वेगवेगळे स्ट्रोक खेळणं हे जमलंय सचिन चोरगेला. खेळपट्टीचं जणू काही निरीक्षण करतो, मोजमाप करतो आणि त्यानंतर स्टान्स बदलतो शेवटच्या मोमेंटला. काही सेकंद असतात, काही मायक्रो सेकंद असतात ना, त्या प्रत्येक मोमेंटला सचिन चोरगे टर्न घेतो. पाठवलं चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारासाठी 4 धावा मिळाल्या आणि या 4 धावेच्या मदतीने शिवप्रेमी शिरगाव संघ जाऊन पोहोचलाय आतापर्यंत 7 धावा. एक चेंडू ग्राह्य धरला जाईल. पहिला चेंडू नो बॉल. योगेश कोरला. इथे मात्र कल्पनेचा काहूर डोक्यामध्ये उठलाय. विचार करावा लागेल आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करावी लागेल. मंडाटरी पॉवर प्ले. यावेळेस वाईड यॉर्कर, परंतु विकेट किपरने केलेली चुकी इथे एक धाव मिळून देईल. मनोज केंबारी मी तर म्हणेन चेंडू हाताला ब्रश करून निघून गेला. बॅकअप होता म्हणून की काय. एक धाव मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने 8 धावा धावफलकावर या ठिकाणी लागत असताना पाहायला मिळत आहेत. 10.50-0-0 ची सरासरी या मॅच मध्ये गाठावी लागेल शिवप्रेमी शिरगाव संघाला. आणि एका बाजूला आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना विकेट 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 डॉट 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 बॉल फेकावे लागतील, तेव्हा ही मॅच चांगल्या पद्धतीने आम्हाला पाहायला मिळेल. प्रेक्षकांची अलोट गर्दी. यानंतर आपल्याला आणखी एक सामना या ठिकाणी खेळवायचा आहे. सायंकाळचे ठीक 5:20 या ठिकाणी होत आहेत. प्रेक्षकांची गर्दी हळूवारपणे वाढत जाईल. हवेची झुळूक थोडीशी लागत जाताना पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू व्ही शेप मध्ये फटका सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये फंबलिंग चालू केली आणि पाहू शकाल चाचपडणं तुम्ही कराल तर मात्र खेळपट्टीवर त्या संधीचं केलं जाईल सोनं. फलंदाज म्हणजे मी तर म्हणेन मिडास राजा आहेत. ज्या गोष्टीला हात लावावं त्या गोष्टी या ठिकाणी सोनं होईल यात शंका नाहीये. कारण फलंदाजी करत असताना धावांची इच्छा, गोलंदाजी करत असताना विकेटची इच्छा, डॉट बॉलची इच्छा आणि इच्छा आकांक्षा जीवन असेल की क्रिकेट 99% अपूर्ण आणि 1% मात्र पूर्ण होतात. बघावं लागेल काय होईल या मॅच मध्ये. जाऊ या मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा फुल लेनचा चेंडू होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय तिथे एक क्षेत्ररक्षक, परंतु पाहू शकाल चेंडू काही कलेक्ट करत नाहीये. तोपर्यंत खेळपट्टीवर बाग मिल्खा बाग धावावं लागतं. सकाळी उठल्यानंतर ट्रेन पकडायची असेल तर कामगाराला धावावं लागतं. कंपनीमध्ये पोचायचं असेल तर तिथल्या कामगाराला धावावं लागतं. मॅरेथॉन स्पर्धा जिंकायची असेल तर त्या खेळाडूला धावावं लागतं. पोलीस व्हायचं असेल तर मैदानांमध्ये धावावं लागतं. आणि इथे मात्र तुम्हाला जिंकायचं असेल तर धावावं लागतं. धावा म्हणजे पोहोचाल हेच तुम्हाला सगळ्यांना सांगावं लागतं. क्रिकेट आहे मित्रांनो, अनिश्चिततेने भरलेला खेळ. यावेळेस ओव्हरपिच होता. फलंदाज संकटामध्ये असेल, पकडला गेला नाहीये. इथे या ठिकाणी जेल. आधीच कर्ज आणि त्यानंतर मात्र उसना शेजारी ही अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते. सोनावळे सर म्हणतात की गरिबी में आटा घिला, परंतु इथे मात्र दिवसा तारे मोजावे लागतील. समुद्र मंथन करावं लागेल. खूप मोठं आंदोलन करावं लागेल. खूप मोठी प्रार्थना करावी लागेल. तेव्हा मात्र ही मॅच टेंभरे संघ कमबॅक करेल. आपण पाहतोय पहिलं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या बनली गेली. शिवप्रेमी शिरगाव संघाची आतापर्यंत पाहिली तर तब्बल 14 धाबा. अर्धकाम पूर्ण अर्धकाम अपूर्ण आपण पाहतोय. बनवायच्या ते 42 धाबा. पहिलं षटक मार्गस्थ असताना दोन्ही फलंदाज कॅरी ऑन बॅट. खूप चांगली फलंदाजी या ठिकाणी शिवप्रेमी शिरगाव संघाची पाहायला मिळते. यावेळेस ऑफ ब्रेक केलाय. पाहू शकाल इम्प्रोव्हायझेशन दाखवलं गोलंदाज योगेश कोरनं. शेवटच्या चेंडूवर मिळवली एक धाव शिवप्रेमी शिरगाव संघानं आणि बनले आतापर्यंत 15 धावा. बघता बघता 5 मिनिटे निघून गेली आणि या 5 मिनिटाच्या हालचालीमध्ये घडामोडीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील 5 आतापर्यंत बिनबाद धावसंख्या जर पाहिली तर शिवप्रेमी शिरगाव संघ पोहोचला 15 धावा. फ्लाइंग स्टार्ट, स्वप्नबद्ध सुरुवात आणि या ठिकाणी कोणाची स्वप्न पूर्ण होतील हे बघणं औत्सुक्याचं आणि आनंदाचं ठरेल. मैदानाचा विचार केला तर सायंकाळचं वातावरण, मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक या ठिकाणी पाहायला मिळतील. एका साईडला बसलेले
मैदानाच्या बाहेर प्रत्येक स्टँडमध्ये खचाखच गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. जीटीसीच्या माध्यमातून स्वप्नील गांगड, त्याचबरोबर त्यांच्या समेत राजू राठोड आणि आपण पाहतोय दाजी सराणा. सातत्याने या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून स्पर्धा अखंड हिंदुस्थानाच्या मातीवर पोहोचवली जाते. भारत देश नव्हे तर संपूर्ण जगामध्ये पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलं जातंय. खूप चांगली स्पर्धा, प्रसिद्ध स्पर्धा, परंतु लोकप्रिय सुद्धा स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये सायंकाळच्या सत्रामध्ये तुम्ही गोड आवाज ऐकला आमच्या रिकी खाडे सरांचा आणि हेमंजी सोनावळे सरांचा. या स्कोर धावसंख्या आहे ती पहिल्या षटकामध्ये 15 धावा. या ठिकाणी चांगली सुरुवात पाहायला मिळते बॅट्समन सचिन चोरगे आणि फलंदाज वैभव कडून. फलंदाजीचा भरणा जर पाहिला तर डगआउटमध्ये रुपेश सोकांडे, सतीश सोकांडे, जॉन्टी या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. खूप मोठी बॅटिंग ऑर्डर आपल्याला पाहायला मिळते सातत्याने शिवप्रेमी शिरगाव संघामध्ये. इथून जर टेंबरे संघाला कमबॅक करायचा असेल तर सुहाजी केंबारी सर दस्तूर खुद्द स्वतः गोलंदाजी मार्गावर सज्ज. लेग ब्रेक बॉल म्हणून की काय, हा खूप मोठा अनुभव आहे. आपल्या अनुभवाच्या जोरावर अनेक मैदानं या खेळाडूने गाजवली. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, अष्टपैलू व्यक्तिमत्व कामगिरीच्या माध्यमातून सुभाजी केंबारी सरांनी आपल्या नावाचा बोलबाला आतापर्यंत ठेवलाय. पहिला चेंडू फेकला डॉट बॉल, कारण सुभाषजी केंबारी सरांच्यावर खूप मोठा अनुभव आहे आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर अनुभवाचा विजय होताना पाहायला मिळाला. आज कोणाचे नशीब फोपावतील हे पाहण्यासाठी अनेक प्रेक्षकांची अलोट गर्दी युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय. अनेक दर्दी प्रेक्षक जोडलेले आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करू. जाऊया मॅचच्या दिशेने. हो 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 हो, चेंडू रिलीज करायची वेळ आणि चेंडू सोडून दिला नाहीये सुहाजी केंबारी सरांनी, कारण इथून टाकला जाणारा प्रत्येक चेंडू त्या चेंडूला सांगावं लागेल जाताना अशा पद्धतीने जा की बॅटवर कनेक्ट होऊ नको. जाताना एकतर या पद्धतीने जा, कनेक्ट जरी झालास तरी मात्र कॅचच्या स्वरूपात त्याचं परिवर्तन व्हायला हवं. लोबो फुलटॉस होता, यावेळेस मात्र संधी नाहीये फलंदाजाला. ब्रेड अँड बटर बॉलची संधी होती, संधी गमावली. एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय शिवप्रेमी शिरगाव संघ धावून पोहोचेल 16 या धावसंख्येवर. 42 धावांपर्यंतचा प्रवास या मॅच मध्ये करायचा आहे. प्रवासाला सुरुवात झाली, तिकीट काढलंय, परंतु किती एम्पायर्स, किती गतिरोधक, किती ग्रीन सिग्नल, किती रेड सिग्नल, किती स्टॉपर तुम्हाला लागले जातील हे सांगणे ठिकाणी कठीण राहील. कारण हा आहे क्रिकेट. क्रिकेटच्या जगामध्ये जगत असताना क्रिकेटची एक अद्भुत, विश्वसनीय, विलोभनीय दुनिया आणि दुनियादारी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. आम्ही या क्रिकेटच्या दुनियादारीमध्ये जर आलो, आम्ही कोणाचा फोन उचलत नाही, आम्ही कोणाच्या प्रश्नाला उत्तर देत नाही, कारण आमच्या समोर चाललेलं हे चित्र आम्हाला वारंवार पाहायचं असतं. नजरेआड करायचं नाही, या चित्रांना कायमस्वरूपी मनाच्या कोपऱ्यामध्ये कोरून ठेवायचं आहे. आणि ज्या ज्या वेळा भविष्यात जाऊ तेव्हा भूतकाळातील अल्बम पाहू ना, तेव्हा आम्हाला त्या प्रत्येक अध्यायाच्या पानावर आठवेल फक्त 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 मोरया चषक खाटेघर 2021. मॅच ऑन करायची आहे. सातत्याने सूचना तुम्हाला येतील, कारण वी हॅव नॉट टाइम टुडे, आमच्याकडे वेळ कमी आहे. गोलंदाजी मार्ग सुहाजी केंबारी सर, स्ट्रायकिंग एंडवर लेफ्ट हँड बॅट्समन. पाहू शकाल ही नजाकत आहे सचिन चोरगेची. गॅप जर शोधला आणि चेंडू निघून जाईल लॉंग लेग सीमारेषा पार. इम्प्रोव्हायझेशनचं दुसरं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं सचिन चोरगे. रॅम शॉटचा निर्माता म्हणजे खऱ्या अर्थानं सचिन चोरगे. लेफ्ट हँड बॅट्समन म्हणजे सचिन चोरगे. आज शिवप्रेमी शिरगाव संघाचं अस्तित्व अबाधित करणारा फलंदाज आणि स्वातंत्र्य ठेवणारा फलंदाज म्हणजेच सचिन सचिन आणि सचिन चोरगे. मुंबई म्हणजे क्रिकेटची पंढरी आणि या क्रिकेटच्या पंढरीमध्ये त्या क्रिकेटच्या विठ्ठलानं जन्म घेतला आणि त्या देवाचं नाव आहे द गॉड ऑफ क्रिकेट, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. ते नाव या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडवर आपल्या नावाचा बोलबाला आतापर्यंत ठेवलाय. 4 धावा मिळाल्या आणि धावसंख्येला गती प्राप्त होते 20 धावा धावफलकावर. ओव्हरपिच बॉल, मिस्टामिक स्ट्रोक, चेंडूकारी क्षेत्ररक्षक. इथे मात्र पुन्हा एकदा चुकी. या चुकांना माफी नाहीये. आणि आपण पाहू शकाल सचिन चोरगे ज्या वेळेला स्ट्रायकिंग एंडवर असतात ना, त्यावेळेला आपण पाहतो एक क्षेत्ररक्षक लेफ्ट हँड बॅट्समन साठी लॉंग ऑनला, एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला आणि पाठीमागे मात्र वेडात मराठे वीर दौडले 7. पूर्णपणे खेळाडूंची फौज उभी केली जाते. सचिन चोरगे कधी रॅम शॉट खेळेल आणि कधी व्यूहरचना भेदेल हे सांगता येणार नाही. त्यासाठी हे प्रयत्न करावे लागतात. गोलंदाजी करत असताना सन्माननीय सुभाजी केंबारी सरांना खूप मोठा अनुभव, लेजेंडरी क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख मुरबाड तालुक्याने पाहिली. लेग ब्रेक, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा स्कूप केले चेंडूला. शॉट पाहिजे, लेगला क्षेत्ररक्षक पोहोचला. चेंडू नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी बॅकअप मिळेल
आणि या चेंडूवर मिळतील 2 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु जेवढी चांगली गोलंदाजी तेवढी कलात्मक फलंदाजी या ठिकाणी शिवप्रेमी शिरगाव संघाची पाहायला मिळते. ॲक्शन देन रिॲक्शन. बूमरँग आपण पाहतोय 2 धावा मिळाल्या. धाव संख्या या ठिकाणी पाहायला मिळते 23 धावा. हलवारपणे प्रवास चालू केला आणि बघता बघता सातत्याने पुढे जाण्याचा प्रयत्न. या मॅच मध्ये शिवप्रेमी शिरगाव संघ आतापर्यंत या ठिकाणी चांगली फलंदाजी पाहायला मिळते. सुभाषजी केंबारी राईट मोर द विकेट, लेग ब्रेक बॉल, परंतु पाहू शकाल इथे मिस टायमिंग स्ट्रोक. व्ही शेप मध्ये फटका सजवला. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. याला म्हणतात मनोवैज्ञानिक दबाव. प्रेशर क्रिएट केलाय फलंदाजी करत असताना. अंपायर स्वप्नील पोटे सरांचा इशारा. षटक संपलं आणि बघता बघता पूर्वार्धाच्या नंतर धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. सुदर्शनजी आगे दाखवत असताना धावसंख्या बनली गेली आतापर्यंत 25 धावा. येणारे 12 चेंडू आणि अजूनही विजयासाठी शिवप्रेमी शिरगाव संघाला 17 धावांची गरज. 12 चेंडू 17 धावा, 17 चेंडू 12 धावा. एका बाजूला शिवप्रेमी शिरगाव तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ आर्यन टेंभरे. विजय कोणाचा होईल हे पाहणं आनंदाचं ठरेल, कारण आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. सायंकाळचे 5:30 झाले आहेत. सामन्याला करायची सुरुवात. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन मध्ये थोडासा बदल या ठिकाणी होईल यात शंका नाही आहे, कारण मॅच महत्वाची, सामना अतिशय महत्वाचा आहे. प्रत्येकाचं स्वप्न होतं आदल्या रात्री की आम्हाला सकाळी उठायचं आहे आणि बघता बघता लॉट्स आमच्या डोळ्यासमोर आले. आम्हाला या संघाशी फाईट करायची आहे. एक एक संघ एकमेकांच्या समोर उभे टाकले. बघता बघता एक एक सामना जिंकत इथपर्यंत या सायंकाळचं वातावरण तयार झालं या खेळाडूंच्या माध्यमातून. हॅट्स ऑफ, सलाम करेल सर्व खेळाडूंना. आणि जाऊया पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने. द्वंद्व, युद्ध, लढाई, घमासन हा डाव या ठिकाणी चालू आहे. नाव एकच डोळ्यासमोर आहे, मोरिया चषक खाटेघर 2021 क्रिकेटचा रणसंग्राम. मोरिया चषक खाटेघरची ट्रॉफी तुम्हाला उद्याच्या सायंकाळी मिळेल, पण ती पैसे देऊन मिळणार नाही, ती मागून मिळणार नाही, ती प्रेम करून मिळणार नाही, ती तुम्ही सातत्याने फोन करून जरी विचारला आम्हाला ट्रॉफी हवी तरी मिळणार नाही. इथे तुम्हाला कर्तृत्वाचा डंका बडवावा लागेल, तेव्हा मात्र तुम्हाला ही ट्रॉफी मिळेल. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल या ठिकाणी टर्न झाला होता चेंडू, परंतु सचिन चोरगे संकटामध्ये सापडलेत. पकडला गेला जेल. प्रदीर्घ काळानंतर संपेल सचिन चोरगे नावाच्या फलंदाजाचा खेळ. थँक्यू डीजे. आर्यन टेंभरे संघाला मी तर म्हणेन ब्रेक थ्रूची नितांत गरज होती आणि ती मात्र मिळून दिली मनोज केंबारीनी. कोणता माणूस गोलंदाजीसाठी कुठे कसा कोण वापरायचा याच्या पाठीमागे लीडिंग फ्रॉम फ्रंट शिवाजी केंबारी. वी आर अ डेमॉन्स्ट्रेशन आवर लिडरशिप बाय गिव्हिंग फर्स्ट इन सम मुवमेंट. शिवाजी राजे जन्माला यावेत ते आमच्या घरामध्ये. पहिल्या चेंडूवर विकेट. अंपायर स्वप्नील सरांचा इशारा काय आहे? तिसरा अंपायर सज्ज व्हायचा आहे, कारण फलंदाजाला असं वाटतं की गोलंदाज चेंडू फेकतोय, गोलंदाजाला वाटतं मी चेंडू चांगला फेकतोय, परंतु अंपायरला या ठिकाणी सांगावं लागेल. थर्ड अंपायर बोलवलंय आणि मात्र तुम्हाला डिसिजन द्यावा लागेल. पहिल्या चेंडूवर विकेट घेतली गेली. हवा नाहीये, चेंडू स्विंग होणार नाही, स्पिन मात्र होईल. आणि पहिल्या चेंडूवर स्पिन झाला चेंडू, बाद केलं सचिन चोरगेला. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचला बॅट्समन जॉन्टी सतीश सोकांडे. इथून मात्र येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 17 धावांची गरज या मॅच मध्ये असेल शिवप्रेमी शिरगाव संघाला. मी तर म्हणेन मॅच अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये आहे. वाटलं होतं प्रथम बॅटिंग करत असताना टेंभरे संघ खेळतोय, 12 चेंडूमध्ये कमी धावा, त्यानंतर मात्र धावांचा पाऊस पडला. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल अतिशय हलक्या गतीने फेकलाय. क्या बात आहे. याला म्हणतात वेग जरी कमी असला तरी मात्र आमच्याकडे क्लास आहे. अचूक टप्पा, लाईन योग्य होती, लेंथ योग्य होती. गुडले स्पॉटवर चेंडू ठेवला. फलंदाजाला या ठिकाणी पूर्णपणे तंबू टोकून लावलाय फलंदाज. आपण पाहतोय जॉन्टी सतीश सोकांडे. सूर सापडत नाहीये. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. इथे रिव्हर्सचा प्रयत्न, परंतु पाहू शकाल मनोजी केंबारीच्या जलवा या ठिकाणी पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट आणि इथं मात्र अपील उत्साह होतोय. फलंदाज पोचलाय की नाही आहे या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी यायची बाकी आहेत आणि दिलाय या ठिकाणी निर्णय स्वप्नील पोटे सरांनी. फलंदाज बाद. इथे घडलाय खूप मोठा घात, कारण घ्यायची होती एक सिंगल. एका सिंगलच्या धावेसाठी फलंदाज झाला बाद.
बॅट्समन वैभव बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. या मॅचची रंजकता इथून मात्र वाढत जाताना पाहायला मिळेल. क्रुशल मोमेंटला मनोजी केबारी यांना बोलावलं आणि आपण पाहू शकाल पहिल्या 3 चेंडूवर एक सुद्धा धाव खर्च केली नाहीये. काय गोलंदाजी केली. कौतुक मी तर करेल या गोलंदाजाचा. मनोजी केबारी आर्यन टेंबरे संघाच्या वतीने खेळतोय. नवीन फलंदाज बबलू खेळपट्टीवर पोहोचलाय. नॉन स्ट्राईक एंडवर असेल सतीश सोकांडे. गोलंदाजी मार्कवर टेंबरे संघाच्या वतीनं गोलंदाज मनोज केबारी. अनुभवाचा या ठिकाणी विजय होताना सातत्याने पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू लेग ब्रेक. यावेळेस फलंदाज बाद. चेंडू बॅटला या ठिकाणी ब्रश होऊन निघून आला विकेट किपरच्या हातामध्ये. याला म्हणतात क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेट अनिश्चितता पूर्णपणे दडलेली आहे. तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही हे 4ही चेंडू पाहू शकता. 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज असताना सामना इथपर्यंत येऊन ठेपलाय. येणारे अजूनही 8 चेंडू आणि विजयासाठी या मॅच मध्ये शिवप्रेमी शिरगाव संघाला तब्बल 17 धावांची गरज. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. जिथे सचिन चोरगे बाद झाला तिथून मात्र स्मशानातली शांतता डगआउट मध्ये सातत्याने तुम्हाला पाहायला मिळते. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी अजूनही शिवप्रेमी शिरगाव संघाला 17 धावांची गरज. क्या बात आहे. आज मात्र जे प्रेक्षक बसले होते ते उठून उभे राहिले आहेत. उठून उभे राहिलेल्या प्रेक्षकांना असं वाटतंय की मैदानामध्ये जाऊ की काय. आणि या ठिकाणी मॅचची रंजकता सातत्याने वाढत जाताना पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवर नवीन फलंदाज रुपेश शोकांडे. डिफेन्स केलाय फक्त संरक्षणात्मक फटका. एकच धाव घेतली गेली कारण या दोन्ही फलंदाजांना माहिती आहे आपली विकेट महत्वाची. सर सलामत तो पगडी 50. काय मॅच बनवली मनोजी केवारी यांनी. 5 चेंडू फेकले. हे गेंदे नाहीये, हे तो आग के गोले हे. चेंडू नाहीये तर ह्या दगडी आहेत. आणि यामध्ये मात्र होरपळताना पाहायला मिळत आहेत. या मॅच मधील खऱ्या अर्थाने हे धुरंधर. मागील मॅच मध्ये खूप मोठा दबदबा राहिला शिवप्रेमी शिरगाव संघाचा. ती मॅच वेगळी होती, ती मुवमेंट वेगळी होती, ते क्षण वेगळे होते. ही मॅच वेगळी आहे, या मुवमेंट वेगळे आहेत, हे क्षण वेगळे आहेत. प्रत्येक क्षण आयुष्यातील शेवटचा क्षण आणि या क्षणांचे आपण सर्वजण साक्षीदार होतात. येणारे 7 चेंडू आणि अजूनही 16 धावांची गरज. इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल आणि हा डॉट बॉल सांगून जात असताना मनोजी केंबारी. हे जवानी भी किस काम की जिस जवानी में संघर्ष ना हो. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता. बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. जब तक नहीं पड़ती हाथोड़े की घाव पत्थर पर तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. इथे मात्र स्वतःच्या हृदयाला टोचून घ्यावं लागेल शिवप्रेमी शिरगाव संघाला. पाहू शकाल 41 धावा डिपेंड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. सोनावळे सर काल आठवत असेल कुडवलीचं मैदान. त्या मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघ खेळत होता धानिवली. बनवायच्या होत्या 6 षटकामध्ये 39 धावा. जोगरेवाडी संघाने काय गोलंदाजी केली तो चिन्ह या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ते क्षण या ठिकाणी आठवत आहेत. येणारे 6 चेंडू आणि शिवप्रेमी शिरगाव संघाला विजयासाठी अजूनही इथून तब्बल 16 धावांची गरज. मॅच होती कुठे आणून कुठे ठेवली. अंपायर आपण सिग्नल द्या, सातत्याने सूचना द्या आणि आपण मॅचला करायची सुरुवात. वेळ कमी आहे, आणखी एक सामना तुम्हाला या ठिकाणी खेळायचा आहे. ही सर्वात महत्वाची सूचना तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थापन समितीची येते. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. धडपण 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 असेल गोलंदाजावर. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर असेल फलंदाजावर. काय गोलंदाजी केली मनोजी केंबारी यांनी. क्या बात आहे. क्रुशल मोमेंटला टाकले जाणारे डॉट बॉल सांगून गेले डोकेदुखी. परंतु इथून मात्र चौकार षटकारांचं क्रॉसिंग घ्यावं लागेल बॅट्समन रुपेश ठोकांडेला आणि बॅट्समन जॉन्टेला. खूप मोठं वॅक्सिनेशन घ्यावं लागेल. तेव्हा मात्र सर्टिफिकेट दाखवलं तर तुम्हाला ट्रेन मध्ये बसता येईल. जाऊ आपण मॅच कडे. 6 चेंडू आणि 16 धावा. शेवटचं षटक. गोलंदाजी मार्कवर प्रशांतला बोलावलंय. यस आमचे अंपायर या ठिकाणी सिग्नल देतील. हा चेंडू मात्र टाकला नाही, ग्राह्य धरला जाणार नाही. 6 चेंडू 16 धावा. स्ट्रायकिंग एंडवर षटकारांचा 86 रुपेश चौकांडे. खूप मोठी क्षमता या खेळाडूची आम्ही पाहिलेली आहे. इथून मात्र पुल केलं चेंडूला. शॉर्ट आर्म पुल. तिथे योगेश कोर द
प्रिन्स ऑफ मुरबाड घेतला झेल आणि इथे मात्र संपेल सिक्सर किंग रुपेश चोकांडेचा खेळ. हो हो हो, महाभारतामध्ये रथाचं चाक चिखलामध्ये गुंतलेल्या अर्जुनाची आणि कर्णाची अवस्था जशी व्हावी ना तशी या ठिकाणी पाहायला मिळते शिवप्रेमी शिरगाव संघाची. 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज असताना मी तर म्हणेन सचिन चोरगे जिथून बाद झाले तिथून मी तर म्हणेन पहिला मणी गळाला आणि बघता बघता सगळी माळ या ठिकाणी तुटताना पाहायला मिळाली. पत्त्यांचा बंगला हवेच्या झुळकीनिशी कोसळावा अशी चिन्हे या ठिकाणी पाहायला मिळतात. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. व्हॉट मॅच, खऱ्या अर्थानं नयनरम्य क्षणांची आपण सर्वजण साक्षीदार होतात. ही मॅच लवकरात विसरता येणार नाही. 5 चेंडू आणि 16 धावा. स्ट्रायकिंग एंडवर जॉन्टी सतीश चोकांडे शफल झालाय आणि यावेळेस मात्र चेंडू सरळ जाऊन दिला विकेट किपरच्या हातामध्ये. स्वप्नील पोटे सर हालतायत डुलतायत परंतु निर्णय दिलाय इथून मात्र डॉट 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 बॉल. यस, आर्यन टेंबरे संघ आपण जर जिंकला तर सुनीलजी भांगर भुवनचे याचकडून 1000 रुपयाचे पारितोषिक. थँक्यू सो मच सुनीलजी भांगर. 4 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 15 धावांची 16 धावांची गरज आपण पाहतोय. काय मॅच बनवली. हाय अँड व्होल्टेज हँडसम हाय अँड व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकच धाव घेतली गेली. इथून मात्र शिवप्रेमी शिरगाव संघाला अजूनही 3 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो क्रिकेटच्या ई फॉर एज्युकेशनला महत्व द्या. जीवनामध्ये एज्युकेशन, क्रिकेटमध्ये एज्युकेशन, तेव्हा मात्र तुमची मॅच ही चांगल्या पद्धतीने बनेल. जिथे डिफेन्स शॉटची गरज होती, संरक्षणात्मक फटक्यांची गरज होती ते लागले नाहीये. या ठिकाणी पुढे एकदा ओव्हरपिच बॉल, परंतु ओव्हरपिच बॉल फेकले जात आहेत, टर्न केले जात आहेत, ते बॅटवर येत नाहीयेत. येणारे 2 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज. मी तर म्हणेन मनोजी केंबारी सरांनी उंचच मनोरे रचले गेले आणि या उंच मनोऱ्यावर चढता येत नाही शिवप्रेमी शिरगाव संघाला. काय मॅच बनवली. 12 चेंडू 17 धावा आणि त्यानंतर मात्र समीकरण येऊन ठेपलं. प्रदीर्घ काळानंतर 2 चेंडू आणि 14 धावा. आतापर्यंत विचार केला तर 10 चेंडू मध्ये धावा खर्च केला फक्त आणि फक्त 3 धावा. ही आहे गोलंदाजी आणि ही आहे करामत आर्यन टेंबरे संघाची. आज मात्र विजय होईल क्रिकेटचा आणि सातत्याने आम्ही सुद्धा म्हणू जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय 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 क्रिकेट. जाऊया मॅचच्या दिशेने. 2 चेंडू आणि 14 धावा. फुल टॉस ऑन साइडला उडवलंय. एलिव्हेशन आहे, डिस्टन्स मात्र नाही आहे. चेंडू निघून चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. म्हणून म्हटलं जातं टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टॅलेंट, टी फॉर टीम वर्क. याहीपेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कंट्रोल आणि कंट्रोल. आपण पाहू शकाल फलंदाजी करत असताना थोडा कंट्रोल सुटला. सचिन चोरगे सर बाद झाले आणि बघता बघता याच 42 धाबा 420 वाटू लागल्या की काय सामना जिंकला. शेवटच्या मोमेंट पर्यंत ही मॅच रोखून धरली आणि निश्चितच आर्यन टेंबरे संघाने रोल आटके पार झेंडा आणि पुनश्च एकदा दाखवला मोरिया चषक खाटेघर हा आमचा आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम. मोरिया चषक खाटेघर या ट्रॉफीवर विराजमान होण्यासाठी चाललेली धडपड या ठिकाणी पूर्ण झाली. इथे खऱ्या अर्थानं हा प्रवास संपला आणि हा सामना जिंकला आर्यन टेंबरे संघानं. हार्डलक टीम शिवप्रेमी शिरगाव. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील आर्यन टेंबरे संघ.